नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. साकेत येथील पोलीस मैदानात हायमास्क दिवे आणि सिंथेटिक ट्रॅक तयार करून पोलिसांना उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. राज्यात 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक. राज्यातील सर्वच बसस्थानक आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करावे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाणे मुब्रा खाडी परिसरात वाव उपसा करणाऱ्या वाव माफियांवर ठाणे महसूलची मोठी कारवाई. अवैध रेती उपसा करणाऱ्या 2 बोटीवर कारवाई. 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. साकेत येथील पोलीस मैदानात हायमास्क दिवे आणि सिंथेटिक ट्रॅक तयार करून पोलिसांना उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देत असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. 35व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज ठाण्यातील साकेत पोलीस मैदानात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना ठाणे पोलीस मुख्यालयाच्या पुढाकाराने या क्रीडा स्पर्धांचे अतिशय यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे विशेष अभिनंदन केले. 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत 3000 पोलीस विविध प्रकारचे 18 खेळ खेळणार आहेत. त्यादृष्टीने पाहिल्यास हे महाराष्ट्राचे महाऑलिम्पिक असल्याचे मत यावेळी शिंदे यांनी व्यक्त केले. या क्रीडा स्पर्धेत आपल्यातील क्रीडा गुणांना वाव मिळेल. यावेळी आरोपीला सोबत घेऊन किंवा कोर्टाची तारीख म्हणून तुम्ही ठाणे शहरात आले नसून खेळ खेळण्यासाठी इथे आलेले आहात, त्यामुळे महाराष्ट्र पोलीस हेच खरे खिलाडी नंबर 1 आहेत हे सिद्ध करून दाखवा असे आवाहन केले. खेळ खेळताना कायम एकमेकांना सोबत घ्यावे लागते, त्याने संघभावना वाढते, फिटनेस राखण्यास मदत होते, मनावरील ताण कमी होतो. पोलीस दलातील अनेक पोलीस बांधव भगिनी हे वेगवेगळ्या खेळात कायम आघाडीवर असतात, त्यामुळे याची चुणूक या क्रीडा स्पर्धेत नक्की पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. या स्पर्धेत पंचनामा नसेल तर पंच असतील, डायरी बनेल ती फक्त तुमच्या रेकॉर्डची, त्यामुळे निर्धास्त होऊन खेळा असे आवाहन पोलीस बांधवांना केले. पोलीस रस्त्यावर उभा असतो म्हणून नागरिक आपल्या घरात सुरक्षित असतात याची पूर्ण जाणीव मला आहे. ऊन, वारा, पाऊस काहीही असले तरीही पोलीस कायम सज्ज असतात. कोरोना काळात तर पडेल ते काम तुम्ही सगळ्यांनी केले याच्या मी स्वतः साक्षीदार आहे. आव्हानात्मक परिस्थिती सांभाळायला शारीरिक स्फूर्ती गरजेची असते. आता बदलत्या काळात बदललेली आव्हाने सांभाळण्यासाठी या खेळात सहभागी होऊन स्वतःची तंदुरुस्ती अजमावून पहा असे आवाहन यावेळी केले. या स्पर्धेत कोणीही विजयी झाले तरीही माझ्यासाठी तुम्ही सारे विजयी आहात असे निक्षून सांगितले. तसेच एवढ्या कमी वेळात या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाचे विशेष अभिनंदन केले. यावेळी या स्पर्धेची क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे औपचारिकरित्या उद्घाटन केले.
तसेच पोलीस बांधवांना खेळाडू वृत्ती आणि प्रामाणिकपणे या स्पर्धेत सहभागी होण्याची शपथ दिली। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार संजय केकर, आमदार निरंजन डावखरे, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव आणि पोलीस दलातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेले पोलीस बांधव भगिनी आणि पोलीस कुटुंबीय उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्णपणे मराठाशाहीसाठी लढले। मराठाशाही, मराठीशाही, मराठी अस्मिता आणि त्यामध्ये जात उपजात हे शिवाजी महाराजांना कोणीही वाटून घेऊ नका। चुकीच्या पद्धतीने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जो काही प्रकार चालला आहे निषेध केला पाहिजे असं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप मोठा पराक्रम केला आहे। आपल्या जीवाची बाजी लावून त्यांनी पराक्रम केला, परंतु काही स्वतःला जे पोपटपंची करतात त्यांनी या पोपटपंची बंद कराव्या, नाहीतर महाराष्ट्रातील नागरिक यांना घरात घुसून मारेल। परिवहन खातं, गृह खातं, राज्य शासन हे सर्वांची जबाबदारी आहे। जो आरोपी असेल तात्काळ त्याच्यावर कारवाई होईल। त्या आरोपी मागे पोलीस लागलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्यांनी तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांना आदेश दिलेत लवकरात लवकर तो आरोपी पकडला जाईल। सिडकोच्या अधिकाऱ्यांनाही भेटलो, त्यांच्याशी लवकरात लवकर हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय। लोकांच्या समस्या दूर होण्याच्या दृष्टीने लोकांना जे पाहिजे त्यांना ते देण्याचे काम करणे हे प्रशासनाचे सरकारचे काम आहे। त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतील असे नरेश म्हस्के यांनी सांगितले। पुण्यात स्वारगेट एसटी डेपो मध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरात एक खळबळ उडाली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस देखील ॲक्शन मोडवर आलेत। गुरुवारी रात्रीच्या सुमारास कल्याण एसीपी कल्याणजी गेटे यांच्यासह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबे यांच्या पथकाने कल्याण एसटी डेपोची पाहणी केली। यावेळी पोलिसांनी एसटी बसेसची पाहणी केली, प्रवाशांशी चर्चा केली। एसटी डेपोच्या सुरक्षारक्षकांची चर्चा करत एसीपी कल्याणजी गेटे यांनी झाडाझडती घेत एसटी डेपोच्या सुरक्षा यंत्रणेची झाडाझडती घेतली। राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक पद्धतीने चालावे याकरिता दिनांक 7 जानेवारी 2025 ते 16 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यात 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त कार्यालयामधून ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे। या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सोनिक यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेण्यात आला। या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त कार्यालयामधून ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे। त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आलेले अभिनंदन पत्र ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वीकारले। दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी ही 100 दिवसांची विशेष मोहीम पूर्ण होणार आहे। ही मोहीम यापुढे अधिक व्यापक व प्रभावीपणे राबवून आपल्या हातून अशीच नेत्रदीपक कामगिरी होत राहावी अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, आयुक्त, संचालक, पोलीस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त,
पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे कार्यालयांची संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवा विषयक बाबी, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, नाविन्यपूर्ण उपक्रम इत्यादी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. ठाणे मुब्रा खाडी परिसरात वाव उपसा करणाऱ्या वाव माफियांवर ठाणे महसूलने मोठी कारवाई केली आहे. अवैध रेती उपसा करणाऱ्या 2 बोटीवर कारवाई करण्यात आली असून 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. यापुढेही महसूलच्या माध्यमातून कारवाई सुरूच राहणार असल्याचे नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले. कारवाई दरम्यान महसूलच्या टीमला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून मुख्यतः या बोटी रेल्वे पूल लगत आढळून येत असून या वाव उपसा करणाऱ्या बोटीमुळे रेल्वेच्या पुलाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नाही. यामुळे भविष्यात मोठा अपघात रेल्वे पुलाला होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने देखील याच्यामध्ये दखल घेतली असून वारंवार कारवाई करण्याबाबत प्रशासनाला बजावलेलं आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाकडून वारंवार अशा कारवाई चालू आहेत. परंतु केवळ महसूल प्रशासनाकडून कारवाई होणे गरजेचे नाही तर इतर विभागाने देखील अशी ठोस कारवाई करणे गरजेचे आहे. जोपर्यंत इतर विभागांना देखील सम कारवाई होणार नाही तोपर्यंत रेती माफियांवरची जबर बसणार नाही. भरती ओटीचा फायदा घेऊन हे रेती माफिया खाडीमध्ये रेती उपसा करत असतात. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन देखील रेती उपसा करतात. यांच्यावर सर्व विभागाने एकदाच कारवाई केली तर हा रेती माफी टिकणार नाहीत. यामुळे आता रेल्वे ट्रकच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जातील हेच पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षित पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबत हर घर जल योजनेद्वारे 100% घरगुती जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मराठवाड्याचा दुष्काळ संपविण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून त्यासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची आढावा बैठक उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन अभियान संचालक ई रविंद्रन, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त विजय पाखमोडे आदी यावेळी उपस्थित होते. राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत 20,000 घरांना थेट नळाद्वारे पाणी पुरवठा केला जात असून त्या माध्यमातून सुमारे 80 लाख कुटुंबांना फायदा होत आहे. उर्वरित घरांना नळाद्वारे पाणी पुरवठ्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. मराठवाड्याचा दुष्काळ हटविण्यासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अत्यंत महत्त्वाची असून या प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत चर्चा केली. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या टप्पा 2 बाबत देखील या बैठकीत आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागात वैयक्तिक शौचालयांबरोबरच सार्वजनिक शौचालयांच्या निर्मितीवर भर देण्याचे उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांनी विभागाला सांगितले. 100 दिवसांच्या उपक्रमामध्ये हर घर जल अंतर्गत 100% जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे.
शाळा अंगणवाड्यांमध्ये 100% पिण्याच्या पाण्यासाठी जोडणी उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील सर्वच बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करण्यात यावे, तसेच बसस्थानक व आगारांमध्ये उभ्या ठेवण्यात येत असलेल्या निर्लेखन बसेस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे 15 एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे निर्देश आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर असलेल्या सुरक्षारक्षकांमध्ये महिला सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या. याबरोबरच बसस्थानक परिसरातील निर्लेखित बसेस निष्कासनासाठी विहित कालावधी निश्चित करण्यात येऊन 15 एप्रिलपर्यंत ही कारवाई पूर्ण करण्यात यावी. राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद असून या रिक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. याबाबत प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्याच्या सूचना मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या. बसस्थानकांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षाविषयक आढावा बैठक अपर मुख्य सचिव, परिवहन यांच्या दालनात घेण्यात आली. यावेळी परिवहन मंत्री म्हणाले, राज्यभरात सर्वच एसटी बसस्थानके व आगारांमध्ये सीसीटीव्हीची AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत यंत्रणा उभारण्यात यावी. नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे. बसेसमध्ये GPS यंत्रणा बसविण्याचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांची गस्त बसस्थानकावर वाढवण्यात यावी. आगार व्यवस्थापक हे त्या आगाराचे पालक असल्यामुळे त्यांनी तेथील निवासस्थानामध्येच वास्तव्य करावे, जेणेकरून 24 तास त्यांच्या निरीक्षणाखाली आगाराचे व्यवस्थापन चालेल. याबरोबरच बसस्थानकावर काम करणाऱ्या प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला त्याचे ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून कर्मचारी असल्याचे भासवून प्रवाशांना कोणी लुबाडणार नाही. तसेच बसस्थानक अथवा आगारांमध्ये आलेल्या प्रत्येक बसची नोंदणी सुरक्षारक्षकाकडे होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच चालक वाहक यांनी आगारात त्यांनी आणलेली बस सोडताना ती बंद असल्याची खात्री करावी. बसचे दरवाजे बंद करण्याची काळजी घ्यावी व साध्या बसेसमध्ये दरवाजासह खिडक्याही बंद असल्याची खात्री करावी. बस स्थानकांवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी परिसरात फिरणाऱ्या अनोखी इसमांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, असे निर्देशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले. ठाणे महापालिकेच्या वतीने दरवर्षी समाज विकास विभागाच्या वतीने समाजातील गरजू महिला तसेच दिव्यांगांसाठी विविध योजना राबविल्या जातात. यंदाही सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध योजनांसाठी नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे, परंतु एकूण उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. जे अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी झाल्यानंतर पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा अशा मागणीचे पत्र खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले आहे. या योजनांतर्गत शालेय शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती, उदरनिर्वाहाकरिता, व्यवसायाकरिता, सहाय्यभूत साहित्याकरिता, वैद्यकीय उपचाराकरिता, बेरोजगारांना भत्ता, लग्नासाठी अर्थसहाय्य, 60 वर्षावरील दिव्यांगांना अर्थसहाय्य, बचत गट आदी योजना दिव्यांगांसाठी राबविण्यात येतात. तर महिला व बालकल्याण योजनेतंर्गत विविध 13 योजना तर तृतीयपंथीयांसाठी योजना राबविल्या जात आहेत. योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करता काही योजनांसाठी उपलब्ध तरतुदीपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले तर काही योजनांमध्ये उपलब्ध तरतुदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे निधीचे योग्य वाटप होणार नाही. कमी अर्ज प्राप्त झालेल्या योजनांचा निधी शिल्लक राहणार व जास्त अर्ज प्राप्त झालेल्या योजनांतील काही अर्जदार यापासून वंचित राहणार आहेत.
तरी प्राप्त झालेल्या सर्व अर्जदारांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध निधीचे योग्य नियोजन करून सर्व अर्जदारांना या योजनांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली आहे. ठाणे शहरात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. उष्णतेची ही स्थिती काही काळ राहील असा हवामान खात्याचा इशारा आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाने केले आहे. उष्माघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे. तहान लागली नसली तरी सतत पाणी प्यावे. ओरल REHYDRATION सोल्युशन घ्यावे, जसे की लिंबू पाणी, ताक, कोकम सरबत. मिठाचे योग्य प्रमाण वापरावे. ऋतुमानानुसार उपलब्ध असणारी फळे व भाज्या यांचा आहारात उपयोग करावा. शरीर झाकलेले असावे. कॉटनयुक्त सैलसर व सौम्य रंगांचे कपडे वापरावे. घरातील हवा थंड व खेळती राहावी. थेट सूर्यप्रकाशापासून घराचे संरक्षण करावे. चक्कर येणे, बेशुद्ध होणे, मम, उलटी, डोकेदुखी होणे, खूप तहान लागणे, जर मसल क्रॅम्प आला तर वैद्यकीय उपचारासाठी वैद्यकीय तज्ज्ञांना त्वरित बोलवावे. उष्माघातामुळे होणारी कोणतीही लक्षणे आढळली तर ताबडतोब महापालिकेच्या जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात किंवा कवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात संपर्क साधावा. तेथे त्वरित उपचार केले जातील. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता. ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. साकेत येथील पोलीस मैदानात हायमास्क, दिवे आणि सिंथेटिक ट्रॅक तयार करून पोलिसांना उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. राज्यात 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक. राज्यातील सर्वच बसस्थानक, आगारांचे तातडीने सुरक्षा लेखापरीक्षण करावे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि ठाणे मुब्रा खाडी परिसरात वाव उपसा करणाऱ्या वाव माफियांवर ठाणे महसूलची मोठी कारवाई. अवैध रेती उपसा करणाऱ्या 2 बोटीवर कारवाई. 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.